यस 73। असे तू हिंद हिमालय प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है। असे तू हिंद हिमालय प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है। इस देवभूमि में दानवता का खून निछोड़ा जाता है। विश्ववंदिनी भारत माता राग से हसन टूटा था। विश्ववंदिनी भारत माता राग से हसन टूटा था और पुनर्विशित होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवर आया था। ये राष्ट्र पुरुष शिवर आया था। शिवराय म्हणजे एक व्यक्ती नव्हती, तर एकेकाळी 7 ते 8 माणसांचे अव्याहत काम करणारी एक प्रचंड ताकदीची संस्था होती. म्हणूनच शिवाजी महाराज हे जगाच्या अभ्यासाचे आणि प्रेरणेचा एक मोठा स्रोत आहेत. ते जरी काळात गेले असले तरी ते आज काळजात आजही जिवंत आहेत. या जगात सूर्यापासून सूर्याचं तेज वेगळं करणं जसं अशक्य आहे, तसे या मातीच्या कणाकणावर झालेल्या शिवाजी महाराजांचा संस्कार आणि प्रेरणा वेगळं करणं अशक्य आहे. हे तुम्हा आम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. व्यासपीठाला सुचलेला विषय हा माझ्या बालमनाला खूपच भावला, कारण की यातून माझ्यावर झालेल्या शिवचरित्राचा संस्कार आणि प्रेरणा मांडण्यास मदत करतात. वेळेची मर्यादा पाहता विषयाकडे वळताना एक गोष्ट सांगते. रवींद्रनाथ टागोरांना जेव्हा नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा ते जपानला गेले. जपानच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या देशाची ओळख एका वाक्यात सांगा. तेव्हा ते म्हणाले की शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे आणि म्हणूनच ते आमचे प्रेरणास्थान आहे. व्हिएतनामसारख्या छोट्या देशाने अमेरिकेला हरवले कारण त्यांच्यासोबत शिवाजी महाराजांची आदर्श युद्धनीतीची प्रेरणा होती. शिवाजी महाराजांचा इतिहास पाहताना थक्क होते. इतक्या अष्टपैलवानी अष्टावधानी राजाचे कौतुक स्वतः समर्थ रामदासांनी केलेले आहे. ते असे: निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निधारू श्रीमंत योगी परोपकाराची राशी उदंड घडती जयासी तयासे गुणमत्वासी तुलना कैची. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा देवधर्म गोब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. तसेच कवी भूषण यांनी सुद्धा शिवाजी महाराजांवर स्तुतिपर काव्य केलेली आहेत. त्यातलेच एक काव्य मी तुम्हाला ऐकवते. या काव्यातून आपल्याला शिवाजी महाराजांकडून दानाची प्रेरणा येते. रजत की होस किए हेम पाही येतो जाई हयन की होस किए हाती पाही येतो आहे. एक कहे कल्पद्रुम है इमी पुरत है सबके छत चाहे. एक कहे अवतार मनोज क्यों तन्मय अति सुंदरता है. भूषण एक कहे मही हिंदू यो राज विराजत बायो महा है. एक कहे नृसिंह संगर एक कहे नृसिंह शिवा है. याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही शिवाजी महाराजांकडे चांदीची अपेक्षा कराल तर ते तुम्हाला सोने देतील. जर तुम्ही घोडे मागाल तर ते तुम्हाला हत्ती देतील. काही जण म्हणतात की शिवाजी महाराज हे कल्पवृक्ष आहेत, कारण की ते सर्वांची इच्छा करतात आणि त्या पूर्ण करतात. भूषण म्हणतो की शिवाजी महाराज हे एक सामर्थ्यवान राजे आहेत आणि एक आदर्श राज्यकर्ते आहेत. काही जण म्हणतात की शिवाजी महाराज हे रणातले सिंह आहेत आणि काही जण म्हणतात की शिवाजी महाराज हे नृसिंह आहेत. अजून एक कवी भूषणचंच काव्य असे आहे की त्या काव्यातून आपल्याला शिवाजी महाराजांकडून धर्मरक्षणाची आणि धैर्याची प्रेरणा देता येते. ते मला तुम्हाला ऐकवावेसे वाटते. ते असे: देवर गिरावते फिरावते निशानली ऐसे डुबे राव रानी सभी गए लक्की. गोरागन कति आप औरों को दे ताप आपुन ही बार आप मारी गए दक्की. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे सिद्ध की सिताई गई रही बात रब की. काशी की कला गई मथुरा मस्जिद हुई. अगर शिवाजी न हो तो सुन्नत हो सबकी. अगर शिवाजी न हो तो सुन्नत हो सबकी. अशा शिवाजी महाराजांकडून आपल्याला असे शिवाजी महाराज आपले प्रेरणास्थान बनले पाहिजे आणि म्हणूनच ते माझे प्रेरणास्थान आहे. धन्यवाद.